नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार. पॅन कार्डला आधार कार्ड जोडण्याची अंतिम मुदत वाढली. मंगल आंगडी यांच्या प्रचारासाठी झंझावती प्रचार सभा. मुख्यमंत्री येडियुरप्पांवर कॅबिनेट मंत्र्यांचा गंभीर आरोप. उन्हाच्या वाढत्या प्रकोपाने बेळगावकर हैराण. पांगुळगली येथे रस्ता खोदाई सुरू झाल्याने नाराजी. मतमोजणी व्यवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. बॅलेटवरील अंगडी 1, जारकीहोळी 2 तर शेळके 14 क्रमांकावर. 18 उमेदवार लोकसभा पोटनिवडणुकीत. धामणे शाळेतील साहित्याची मोडतोड. उजगाव भागात काँग्रेसची प्रचार फेरी. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. चित्रपट सृष्टीत अमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. अभिनेता रजनीकांत हे फक्त हिंदीच नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या आगळ्या कौशल्याने परिचित आहेत. त्यांच्या नावाची शिफारस दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी झाल्यानंतर आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. मात्र रजनीकांत यांना जाहीर झालेला पुरस्कार आणि तामिळनाडू विधानसभा निवडणूक यावरून प्रश्न विचारण्यात आला. तामिळनाडूमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे रजनीकांत यांना दादासाहेब पुरस्कार दिला जात आहे का, असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्यावर प्रकाश जावडेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पॅन कार्डला आधार कार्ड जोडण्याची अंतिम मुदत वाढली. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च शेवटचा दिवस होता. त्यामुळे लाखो नागरिकांनी 31 मार्च अखेरच्या दिवशी आयकर विभागाच्या वेबसाईटवर एकाच वेळी लॉग इन केल्याने साईट क्रॅश होऊन उघडतच नसल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र आता केंद्र सरकारने 31 मार्च 2021 ची शेवटची मुदत आता आणखीन वाढवली आहे. 3 महिन्यांनी या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली असून ती आता 30 जून 2021 करण्यात आली आहे. याआधी 31 मार्च 2021 आधी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर आयकर कायद्यान्वये 1000 रुपयांच्या दंडाची शिक्षा आणि पॅन कार्ड रद्दची कारवाईही देखील होऊ शकणार होती. त्यासाठी सरकारने 31 मार्च 2021 ही अंतिम मुदत दिली होती. अनेकांनी या संदर्भात सोशल मीडियामुळे तक्रार करत या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. ही मागणी आता मान्य करण्यात आली असून मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. मंगल आंगडी यांच्या प्रचारासाठी झंझावती प्रचार सभा. बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार मंगल आंगडी यांच्या प्रचारासाठी ग्रामीण मतदारसंघात झंझावती प्रचार सभांना प्रारंभ झाला आहे. ते उजगाव, तुरमुरी, बाची या ठिकाणी जनसंपर्क सभा घेऊन त्यांनी आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या समवेत राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांच्यासह बेळगाव जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष संजय पाटील, तालुका अध्यक्ष धनंजय जाधव, माजी उपमहापौर शिवाजी सुंडकर, माजी आमदार मनोहर कडोलकर, विजय कदम यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामीणमध्ये फिरत आहोत की प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांचं एक उत्सुकता आणि तिथं जे काही सुरेश आंगडेजी केलेल्या कामांची चर्चा, राज्य सरकारची योजना, केंद्र सरकारची योजना, हे सगळं चर्चा बघितलं आणि कार्यकर्त्यांचा उत्साह बघितला तर खरोखरच मंगलावहिनी निवडून येणार ह्याच्यात काही देखील संशय नाही आणि नक्कीच त्या निवडून येणार. जे काही मंगलावहिनींच्याबद्दल थोडंसं मी सांगू इच्छितो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक महिला असती हे आम्ही आजपर्यंत ऐकत आलो आहे आणि त्याच पद्धतीनं सुरेश आंगडेजींच्या प्रत्येक यशाच्या सोबत आपल्या मंगलावहिनींचा देखील तिथं खूप प्रयत्न होता आणि त्या आकस्मिक ह्या उमेदवारी मिळाली आणि राजकारणात आले असं काही नाही आहे. कारण प्रत्येक विषय चर्चा घरामध्ये होतो आणि सुरेश आंगडेजींच्या बरोबरच त्या असायच्या. दिल्लीमध्ये असू देत किंवा इथं त्यांच्या घरामध्ये असू देत, कुठेही गेले तर. आणि सुरेशांना देखील मंगलावहिनींना प्रत्येक गोष्टीचं चर्चा करत होते. मी हे स्वतः बघितलेलं आहे. 3 तलाकचा कायदा आम्ही आणला.
तिथं मुसलमान भगिनींना मान सन्मान देण्याचं काम केलेलं आहे. आम्ही हिंदू मुस्लिम बांधवामध्ये भांडण लावत नाही. आमची एवढीच इच्छा असते, मुसलमान बांधव सुद्धा भारत देशात राहतोय. आम्ही तुम्ही एकमेकाला हाक मारलो तर उचगावात माझी मुसलमान बहीण असेल, तिला हाक मारलं तर शेजारचा आमचा पावशी येईल, आमचा देसाई येईल, राहुल गांधी येणार नाही, हे डोक्यात घ्या सगळीजण. त्यामुळे तुम्ही आम्ही एकत्र राहायचं आहे. इथं 4x6ची जागा उचगावातच आम्हाला मिळणार आहे शेवटी घेऊन जाताना चौघांच्या खांद्यावरती, दुसरं कोण देणार नाही. त्यामुळे या मातीशी इमानदार राहा. भारत माता की जय मनात छाती ठोक, वंदे मातरम मनात छाती ठोक. तुम्ही ईद करा, रमजान करा, आम्ही तुमच्याकडे खीर खायला येतो, पण आमच्या दिवाळीला सुद्धा तुम्ही दिवा लावायला या ना आमच्या घरी. मुख्यमंत्री येडियुरप्पांवर कॅबिनेट मंत्र्यांचा गंभीर आरोप. कर्नाटकात अश्लील सीडी प्रकरणी भाजप नेते रमेश जारकिहोळी यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणावरून राजकीय आरोपांच्या फैरी सुरू असतानाच आता मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्याने गंभीर आरोप केला आहे. येडियुरप्पा सरकारमधील मंत्री के.एस. ईश्वरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या विरुद्ध मंत्रालयात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी राज्यपालांकडे आणि भाजपकडे अधिकृतपणे तक्रार केली आहे. ग्रामविकास मंत्री ईश्वरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला आणि भाजपाला पत्र लिहून मुख्यमंत्र्यांवर 1977 नियम उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. या पत्राची एक प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप प्रमुख जे.पी. नड्डा यांनाही पाठविली आहे. उन्हाच्या वाढत्या प्रकोपाने बेळगावकर हैराण. बेळगाव शहर आणि परिसरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढते आहे. तब्बल 38 अंशांपर्यंत बेळगावचा पारा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाची काहिली होऊ लागली आहे. याचा परिणाम दैनंदिन जीवनावर झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या झळा सोसताना नागरिकांचे हाल होत आहेत. सकाळी 10 नंतर रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील रस्ते देखील ओस पडत आहेत. सायंकाळ नंतरच नागरिक बाजारपेठेत येत आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यावरील विक्रेत्यांना देखील वाढत्या उन्हाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. उन्हाचा वाढता प्रकोप सोसण्यासाठी नागरिकांना शीतपेये, शहाळी, आईस्क्रीम यांच्या विक्री केंद्रांचा आधार घ्यावा लागतो आहे. पांगुळ गल्ली येथे रस्ता खोदाई सुरू झाल्याने नाराजी. पांगुळ गल्ली येथील रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वीच करण्यात आले होते, परंतु आता पुन्हा नव्याने रस्त्याची खोदाई करून पाईपलाईन आणि विद्युत व्यवस्था करण्याची कामे सुरू झाली आहेत. याबाबत नागरिकांनी विचारणा केली असता त्यांना उद्धट उत्तरे मिळत आहेत. याबाबत प्रशासनाने लक्ष घालून असे प्रकार रोखण्याची मागणी होत आहे. केवळ काही महिन्यांपूर्वीच काम झालेले असताना आता पुन्हा रस्ता खोदण्यात आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या गलथान कारभारामुळे नाराजी व्यक्त होत आहे. मतमोजणी व्यवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. येत्या दिनांक 17 एप्रिल रोजी बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तसेच दिनांक 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. येथील आरपीडी कॉलेजमधील मतमोजणी केंद्र व्यवस्थेची जिल्हाधिकारी हरीश कुमार यांनी पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मतदानानंतर मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने योग्य व्यवस्था करण्यात यावी असे त्यांनी सांगितले. स्ट्रॉंग रूम तसेच संगणकीय प्रणाली यांच्या व्यवस्थेची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी एस. योगेश्वर, प्रांताधिकारी अशोक तेली आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. बॅलेटवरील अंगडी 1 जारकिहोळी 2 तर शेळके 14 क्रमांकावर. 18 उमेदवार लोकसभा पोटनिवडणुकीत. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकिहोळी यांचे नाव संभाव्य ईव्हीएम मशीनवरील बॅलेट पेपरवर 2 नंबरवर, तर युवा समितीचे उमेदवार शुभम शेळके यांचे नाव 14 नंबरवर येणार आहे. जिल्हा निवडणूक यंत्रणेने ही माहिती दिली. बॅलेटवरील नावांचा क्रम निश्चित करताना राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, नोंदणीकृत अमान्यता पक्ष आणि अध्याक्षरानुसार अपक्ष उमेदवार असा लावला जातो. त्यानुसार बेळगाव मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मंगला अंगडी यांचे नाव प्रथम क्रमांकावर असेल. शिवसेनेचे उमेदवार कृष्णाजी पुंडलिक पाटील यांचे नाव 4थ्या क्रमांकावर आहे. धामणे शाळेतील साहित्याची मोडतोड. मराठी शाळा धामणे वर्षातून 4 वेळा समाजकंटकांचे हल्ले तरी माझी शाळा रुबाबदार उभी आहे. पण आज मदतीची गरज आहे. गावात सर्व जातीच्या शाळा आहेत, पण हल्ले सगळे मराठी शाळेवरच का?
धामणे येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या 5 खोल्यांचे दरवाजे मोडून प्रत्येक खोलीतील फर्निचर आणि कपाटाचे कुलूप तोडून शाळेतील कागदपत्रे फाडून विस्कटून टाकली असून शाळेचे 2 लाखांचे नुकसान झाल्याचा प्रकार मंगळवारी शाळेच्या मुख्याध्यापिका GS गाडे यांच्या निदर्शनास आला। त्यांनी लागली शाळेचे SDMCचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे सदस्य भाऊ पाटील यांच्याशी संपर्क साधल्याने ते शाळेत तातडीने दाखल झाले। त्यांनी ग्रामपंचायतला झालेला प्रकार कळविला। उजगाव भागात काँग्रेसची प्रचार फेरी। लोकसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकिहोळी यांनी बुधवारी उजगाव भागात प्रचार केला। गावातून पदयात्रा काढून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रचाराला प्रारंभ करण्यात आला। यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या। त्यांचे ढोल ताशा वाजवून स्वागत करण्यात आले। जारकिहोळी यांचे APMC अध्यक्ष युवराज कदम, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा ग्रामपंचायत सदस्य अंजना जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। गावातून प्रचार फेरी काढण्यात आली। मळेकरणी मंदिरामध्ये सभा घेण्यात आली। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। भाजपच्या उमेदवार मंगल आंगडी यांनी संकष्टीनिमित्त जोशीमळा खासबाग गणपती मंदिराला भेट देऊन गणेश दर्शन घेतले। दरवर्षी मार्च महिन्याच्या संकष्टीला माजी खासदार दिवंगत सुरेश आंगडी हे गणेश मंदिराला भेट देऊन दर्शन घेत होते, पण यावर्षी त्यांच्या पत्नी भाजपा उमेदवार मंगल आंगडी यांनी हा वारसा पुढे चालविला। त्यानिमित्त जोशीमळा येथील नागरिकांनी मंगल आंगडी यांना पुष्पगुच्छ देऊन निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। यावेळी भारती देवगेकर, किरण बंग, शशिकला चौधरी, संध्या रायकर, पूजा तहसीलदार, शारदा भेकणे, मारुती देवगेकर, रणजित मन्नोळकर, शेखर हंडे, दिलीप पाटील, भाऊ मन्नोळकर आदी नागरिक उपस्थित होते। कर्नाटकातील ऑपरेशन लोटसची चौकशी होणार। कर्नाटकातील बहुचर्चित ऑपरेशन लोटस प्रकरणी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांना बेंगळूर हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे। या प्रकरणी चौकशी करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे। त्यामुळे येडियुरप्पा यांच्या समोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। जनता दल सेक्युलरचे नेते नगनगौडा यांचे चिरंजीव शरण गौडा यांनी या प्रकरणी FIR दाखल केला होता। हा FIR रद्द करण्यासाठी कोर्टाने हा FIR रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे। मळेकरणी देवीचा महाप्रसाद रद्द।
येथील ग्रामदेवता श्री मळेकरणी देवीचा सप्ताह उत्सव होळी पौर्णिमेला सुरुवात होतो, रंगपंचमीला त्याची समाप्ती होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्री मळेकरणी देवीचा सप्ताह उत्सवाला सुरुवात झालेली आहे. सध्या सर्वत्र कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू असून हा सप्ताह उत्सव साधेपणाने करण्यात येत आहे. याची सांगता शुक्रवारी होणार असून या दिवशी करण्यात येणारा महाप्रसाद सरकारच्या काही मळेकरणी देवी बंधनांमुळे तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आलेला आहे, असे श्री मळेकरणी देवी सप्ताह उत्सव कमिटीच्या वतीने सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आले आहे. खासगी वाहनधारकांची शनिवारी बैठक. परिवहन महामंडळाचे कर्मचारी पुन्हा 7 एप्रिल पासून संपावर जाण्याची तयारी करत आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून 3 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी वाहनधारकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर के हरीश कुमार बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. खासगी वाहन चालक, मालक, खासगी प्रवासी टेम्पो, शाळकरी मुले वाहून नेणारे रिक्षा चालक, लांब पल्ल्याची बस सेवा देणाऱ्या कंपन्यांना बैठकीला बोलावण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये परिवहन कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रवाशांना वेठीस धरणे नियमबाह्य आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होतात. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून खासगी वाहन चालकांची बैठक घेतली जात आहे. REC फ्लो टेक्नॉलॉजी यांची शांताईला मदत. बामणवाडी येथील शांताई वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांचा 1 वर्षाच्या पगाराचा खर्च उद्यमबाग येथील REC फ्लो टेक्नॉलॉजीज LLP या कंपनीने उचलला. याबाबतचा धनादेश कंपनीचे भागीदार मधु हशीलदार यांनी प्रदान केला. मंगळवारी शांताई वृद्धाश्रमाला मधु हशीलदार आणि HR मॅनेजर राजू पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी शांताईचे कार्याध्यक्ष आणि माजी महापौर विजय मोरे यांना आपला संकल्प सांगितला. याला शांताईच्या व्यवस्थापनाने होकार देताच त्यांनी शांताईच्या 6 कामगारांच्या पगाराच्या रकमे इतका धनादेश मोरे यांनी संचालक संतोष ममदापूर यांच्याकडे सुपूर्द केला. घरपट्टी आकारणीत आजपासून बदल. शहरातील मिळकतींचे 2020-21 मधील शासकीय मूल्य गृहीत धरून घरपट्टी निश्चित केली जाणार आहे. पण संगणकीय प्रणालीत अद्याप बदल झालेला नसल्याने प्रत्यक्षात नव्या पद्धतीने घरपट्टी आकारणीला थोडा विलंब होणार असल्याचे महापालिकेच्या महसूल विभागाचे म्हणणे आहे. पण ही नवी पद्धत गुरुवारपासूनच लागू होईल. तसेच घरपट्टी आकारणीवर गुरुवारपासून 5% सवलतही दिली जाणार आहे. दरवर्षी एप्रिलमध्ये घरपट्टी आकारणीवर 5% सवलत दिली जाते. स्वयंघोषित कर आकारणीत तशी तरतूद असल्याने यंदाही 1 ते 30 एप्रिल या काळात ही सवलत मिळेल, अशी माहिती महापालिका आयुक्त KH जगदीश यांनी दिली. प्राध्यापक तानाजी नवकुडकरांना PhD. सागर शिक्षण महाविद्यालयाचे प्राध्यापक तानाजी नवकुडकर यांना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची PhD प्राप्त झाली आहे. त्यांनी हिंदी साहित्यातील लघुकथा विद्याअंतर्गत सुदर्शन भाटिया की लघुकथाओं का अनुशीलन या विषयावर विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता. शिवाजी विद्यापीठातून लघुकथा आणि PhD मिळविणारे ते पहिलेच आहेत. यापूर्वी त्यांना हिंदी साहित्यात MPhil मिळाली आहे. त्यांना तासगावमधील डॉक्टर SY शिंदे आणि हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर अर्जुन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. बेळगाव विभागात 89 विद्यार्थी शाळाबाह्य. 3 महिन्यापासून हाती घेण्यात आलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणातून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 89 विद्यार्थी शाळाबाह्य असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र सर्वेक्षणात 89 विद्यार्थी शाळाबाह्य सापडले असले तरी शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे समजते. जानेवारी महिन्यापासून सुरू असलेले शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही. दरवर्षी शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणावेळी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 500हून जास्त शाळाबाह्य विद्यार्थी आढळून येतात. मात्र शिक्षण खात्याऐवजी पंचायत राज खात्यातर्फे करण्यात येत असलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात 3 महिन्यात 89 विद्यार्थी शाळाबाह्य आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इदलहोंड ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपच्या लक्ष्मी नाईक विजयी. इदलहोंड तालुका खानापूर येथील ग्रामपंचायतीच्या माळ अंकले वार्ड नंबर 3च्या ST जागेसाठी पोटनिवडणूक बुधवारी पार पडली. यावेळी लक्ष्मी बाबू नाईक यांनी 367 मते घेतली, तर रेणुका सत्यार यल्लापुरी यांना केवळ 157 मते पडली. यामध्ये रेणुका बाबू नाईक या 210 मताधिक्यांनी निवडून आल्या. विजय घोषित होताच भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. किरहलशीच्या स्वाती पाटील विजयी.
हलगा तालुका खानापूर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत किरहलशी वार्डातून स्वाती सदानंद पाटील यांनी 237 मते घेऊन विजयी झाल्या. स्वाती सदानंद पाटील यांना 237 मते मिळाली तर रेणुका सहदेव पाटील केवळ 100 मते मिळाली. 12 मते बाद झाली. येथील तहसीलदार कार्यालयात मतमोजणी होताच स्वाती सदानंद पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले. स्वाती सदानंद पाटील या गणेबैल मराठी शाळेचे मुख्याध्यापक एस.टी. पाटील यांच्या पत्नी होत. कारदगा क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न. कारदगा तालुका निपाणी येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कारदगा क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. प्रारंभी या नूतन संस्थेचे फीत कापून उद्घाटन ज्योतिप्रसाद जोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रुद्राक्ष महाराज आणि सागर महाराज यांचे दिव्य सानिध्य होते. संगणक पूजन नवी मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष पुजारी यांच्या तर लॉकरचे पूजन रुद्राक्ष महाराज आणि सागर महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्यानंतर ठेव पावतीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. खासदार अण्णासाहेब जोले यांनी ही भेट देऊन संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या. या संस्थेचं मी पाहिलं मी थोडक्यातच. आता कसं आहे, शेतावरून भाताची परीक्षा करता येते. अजून उद्घाटन व्हायच्या अगोदर 25,000 रुपये 25 लाखाच्या ठेवी या ठिकाणी जमा झाल्यात. तर देवकरी साहेब, मला वाटतंय वरच्या वरात आजूबाजूला तुमच्यासारखी संस्था कुठली नसेल, इतकी तुमची भरभराट होईल अशी मी आशा बाळगतो. ज्यावेळेला 2019ला महापूर आला तेव्हा त्यांनी मुंबईहून एक टेम्पो आयशर टेम्पो घेऊन आमच्या कारदगा वासियांसाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. आणि जर आम्हाला हे पहिलं माहिती असतं सभासदांना तिथं रेंदाळ तर आम्ही पत्रिकेत नाव घातलं असतं. मानस स्पोर्ट्स फाउंडेशनच्या महिला फुटबॉलपटूंची राष्ट्रीय स्पर्धेत निवड. बेळगावमधील विजया फुटबॉल अकॅडमीच्या मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या 6 महिला फुटबॉलपटूंची भारतीय महिला फुटबॉल साखळी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये धनश्री कदम, सुमेधा पाटील, तन्वी गावडे, सायली देसाई, रितू पाटील, अपर्णा हरेर यांचा समावेश झाला आहे. 16 वयोगटातील या मुली 7 एप्रिल पासून दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय महिला फुटबॉल स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत. या मुलींनी नुकत्याच हिमाचल महिला फुटबॉल संघटना आयोजित वरिष्ठांच्या महिला फुटबॉल स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर या 6 महिला फुटबॉलपटूंची हिमाचल राज्य फुटबॉल संघात निवड झाली आहे. या महिला फुटबॉलपटूंना प्रशिक्षक रविशंकर मालशेट, मानस नाईक, महेश हगीदाळे, सलीम किल्लेदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. नैऋत्य रेल्वेतर्फे क्रीडापटूंसाठी भरती. नैऋत्य रेल्वे खात्यातर्फे 24 पदांसाठी क्रीडापटूंच्या निवड प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे. गतवर्षी नैऋत्य खात्याच्या स्पोर्ट्स फाउंडेशनने क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे यंदाच्या वर्षी सुद्धा क्रीडापटूंची निवड भरती प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी शरीर सौष्ठव, वेट लिफ्टिंग, बॅडमिंटन, ॲथलेटिक्स, क्रिकेट, हॉकी, पॉवर लिफ्टिंग या विभागात 24 क्रीडापटूंची निवड केली जाणार आहे. मिस्टर दिल्ली 2021 शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न. नुकतीच दिल्ली येथील तालकटोरा इंडोर स्टेडियममध्ये मिस्टर दिल्ली 2021 या भव्य दिव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन यांच्या मान्यतेने आणि नियमानुसार आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध एकूण 9 वजनी गटामधून याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर जीव मिस्टर दिल्ली 2021 तसेच मेन्स फिजिक, वुमन फिजिक अशा अन्य स्पर्धांचे यावेळी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत दिल्लीतील अव्वल दर्जाच्या शरीर सौष्ठवपटूंनी आपला सहभाग दर्शविला होता. तसेच मेन्स फिजिक, वुमन फिजिक या स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेश राष्ट्रीय संघटक संजय जोशी तसेच आशिया आणि भारताच्या इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे सचिव डॉक्टर संजय मोरे यांच्या उपस्थितीत झाले. राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंचे घवघवीत यश. बेंगलोर येथे झालेल्या 20व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिव्यांग जलतरणपटूंनी 32 पदकांसह घवघवीत यश मिळविताना 23 सुवर्ण, 7 रौप्य, 2 कांस्य पदके पटकाविली. सिमरन गुंडलकरने महिला गटात वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत देशातील 17 राज्यातून 400हून अधिक जलतरणपटूंनी भाग घेतला होता.
वरिष्ठ पुरुष गट S8 विभागात श्रीधर माळगीने 50 मीटर फ्रीस्टाईल, 100 मीटर बटरफ्लाय, 200 मीटर वैयक्तिक मिडले तसेच फ्रीस्टाईल रिले या प्रकारात सुवर्ण तर 200 मीटर मिडले रिलेमध्ये रौप्य पदक पटकाविले। वरिष्ठ S10 गटात सात्विक पाटीलने 23 सुवर्ण, 7 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली। कल्लाप्पा रामचंद्र पाटील यांचे निधन। कुपटगिरी तालुका खानापूर गावचे माजी पोलीस पाटील आणि खानापूर कृषी पत्तीन सोसायटीचे माजी संचालक कल्लाप्पा रामचंद्र पाटील वय 80 यांचे बुधवार दिनांक 31 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 4 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे। रक्षा विसर्जन शुक्रवारी सकाळी 8 वाजता होणार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।